आज 24 मीटर रोड माझ्या घरावरून देखील चाललेला आहे नाही का. तर चालला असता ह्या प्रशासनाच्या नावाखाली सत्ताधारी असं म्हणतायत की फक्त आम्हाला निवडणुका जवळ आल्यामुळं आमचे नगरसेवकांना मतं कमी पडतील, त्याच्यामुळं हा मुद्दा त्यांनी विधानसभेमध्ये मांडला. तर हा विधानसभेमध्ये मुद्दा या प्रकारे मांडला पाहिजे होता की इथं असंख्य लोकांचे घरे बाधित होत आहेत आणि लोकांचा कळवळा त्यांना वाटावा, पण त्यांनी त्यांच्या नगरसेवकांचा कळवळा वाटण्यासाठी हा मुद्दा विधानसभेत मांडला आहे का, असा मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. आणि रिंग रोड, DP रोड हे सर्व बाधित नागरिक त्यांना नगरसेविकेच्या वेळेस या ठिकाणी त्यांच्या नगरसेवकांना फिरून देणार नाही. त्याच्यामुळं ह्या गोष्टी त्या विधानसभेमध्ये नेऊन असं म्हणतायत की बाबा मला पत्र देत आहेत. विधान मांडलं नाही, पत्र देत आहेत ते की पत्र वाचली की देत आहेत की नगरसेवकांना आमच्या धोका आहे आणि आम्हाला इथं आमची सत्ता आणण्यामध्ये नंतर अडचण होईल, त्याकरता हा रिंग रोड, DP रोड रद्द करावा. तर त्यांनी नगरसेवकांना धोका आहे म्हणून रद्द करावा नाही, तर लोकांच्या घरातून जे चालले बाधित होणारे लोक बेघर होणारे त्यासाठी रद्द करावा आणि लोकांचा कळवळा त्यांना असावा. कारण की ते कोणत्या एका पक्षाचे हे नाही आहेत, आमदार नाही आहेत ते ते जनतेचे आमदार आहेत. तर त्यांना विनंती आहे माझ्या तर्फे माध्यमातून की त्यांनी लवकरात लवकर रद्द करून तसा शासकीय GR लोकांमध्ये प्रसिद्ध करावा आणि लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून द्यावेत, तेव्हा ते खरा प्रश्न मार्गी लागेल असं मला वाटतं.